नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पात्री, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA थर्ड इयर सेमिस्टर 5 भारतीय राजकीय विचारवंत पेपर 9। विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमधील एक अतिशय महत्त्वाचा जो विचारवंत आहे मानवेंद्रनाथ रॉय यांचे नवमानवतावादी विचार या सिद्धांतावर आज आपण विद्यार्थी मित्रांनो चर्चा करणार आहोत। हा सिद्धांत तुम्हाला समजण्यास थोडा कठीण आहे, परंतु मी अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हा सिद्धांत समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मानवेंद्रनाथ रॉय हे आधुनिक भारतीय विचारवंतांमधील एक श्रेष्ठ दर्जाचे विचारवंत होते। आधुनिक भारतीय राजकीय विचारवंतांपैकी बहुतेक सर्व विचारवंत हे राजकीय सामाजिक चळवळीतील नेते होते। राजकीय सामाजिक चळवळ हे त्यांच्या जीवनातील प्रधान कार्य होते, पण मानवेंद्रनाथ रॉय हे राजकीय नेत्यापेक्षा तत्ववेते किंवा विचारवंत म्हणून अधिक प्रसिद्ध होत आहेत। राजकारणात ते काही काळ सक्रिय होते, पण त्यांच्या जीवनातील प्रधान कार्य हे वैचारिक क्षेत्रातील होते। 20व्या शतकातील पूर्वार्ध हा मानवेंद्रनाथ रॉय यांच्या जीवन कार्याचा कालखंड होय। या काळात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली आंदोलन हळूहळू प्रखर बनत चालले होते। गांधीवादी विचारांचा भारतीय जनमानसावर बराच प्रभाव होता। याच काळात रशियात साम्यवादी क्रांती होऊन पहिले साम्यवादी शासन उदयाला आले होते। या क्रांतीने प्रभावित होऊन जगातील अनेक देशात साम्यवादी चळवळ सुरू झालेली होती। भारतातही साम्यवादी पक्षाची स्थापना झाली होती। गांधीवाद किंवा साम्यवाद या दोन्ही विचार प्रणालीबाबत रॉय समाधानी नव्हते। त्याचप्रमाणे पाश्चिमात्य देशातील उदारमतवादी लोकशाही प्रणाली सुद्धा त्यांना समाधानकारक वाटत नव्हती। या विचार प्रणालीहून व्यक्तीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यात आणि त्यांच्या व्यक्तित्वाचा विकास घडवून आणण्यात परिपूर्ण नाहीत असे त्यांचे मत होते। या दृष्टीने या सर्वाहून वेगळी अशी विचार प्रणाली रॉय यांनी मांडली, आणि तीच विचार प्रणाली जर कुठली असेल तर ती विचार प्रणाली आहे नवमानवतावादी। विद्यार्थी मित्रांनो, मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये 1887 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। मानवेंद्रनाथ रॉय यांनी अनेक ग्रंथाची मांडणी केलेली आहे। मग त्यांच्यामध्ये त्यांचा अतिशय महत्त्वाचा जो ग्रंथ आहे स्थित्यंतरच्या काळातील भारतासमोरील प्रश्न व त्यांचे उकल, भारतीय राजकारणाचे भवितव्य आणि न्यू ह्युमनिझम म्हणजे नवमानवतावाद, अशा प्रकारे ग्रंथाची त्यांनी मांडणी केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात असलं पाहिजे भारतीय राजकारणामधले जे अनेक विचारवंत आहेत त्याच्यामधला एक अतिशय प्रतिभावंत विचारवंत म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय आहे। परंतु आपण पाहतो की जितकी इतर विचारवंतांना प्रसिद्धी मिळालेली आहे तेवढी प्रसिद्धी मानवेंद्रनाथ रॉय यांना मिळालेली नाही। याचं कारण जर महत्त्वाचं कुठलं असेल तर M.N. रॉय यांचा गांधीजीला विरोध। आणि तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, आतापर्यंत ज्या विचारवंतांनी किंवा ज्या नेत्यांनी गांधीला मानलं नाही त्यांचं भारतीय जनमानसामध्ये जे काही ओळख आहे ती कमी झालेली आपणास दिसून येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मानवेंद्रनाथ रॉय एक राष्ट्रभक्त होता, कारण त्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये अनेक असे स्वातंत्र्य संग्रामासाठी अनेक क्रांतिकारी गट होते, आणि त्याच गटामधला एक अतिशय महत्त्वाच्या गटामधला एक विचारवंत म्हणून जर कोण असेल तर तो मानवेंद्रनाथ रॉय आहे। आणि अशा प्रकारे क्रांतिकारी गटामध्ये त्यांचं नाव असल्यामुळं ब्रिटिश पोलीस त्यांच्या मागावर होती, आणि ब्रिटिश पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी रॉय हे अनेक देशामध्ये वेगवेगळं नाव धारण करून ते प्रांगंदा होत राहिलेले आहेत। पण तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, रशियामध्ये जी साम्यवादी चळवळ उदयाला आली त्या साम्यवादी चळवळीमध्ये संस्थापक सदस्य म्हणून M.N. रॉय हे काम करत होते। पण तिथंही त्यांचं थोडं साम्यवादी जे काही समूह होता त्यांच्या विचारामध्ये आणि यांच्या विचारामध्ये मतभिन्नता झाल्यानंतर तिथून ते भारतामध्ये आले। भारतामध्ये आल्यानंतर इथल्या पोलिसांनी त्यांना अटक केली। त्यांना 6 वर्ष तुरुंगवास झाला। 6 वर्ष तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी रॅडिकल ह्युमनिस्ट या नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला। त्याचबरोबर काही काळ ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये देखील ते सहभागी होते। परंतु महात्मा गांधी आणि M.N. रॉय यांच्या विचारामध्ये मतभिन्नता असल्यामुळं जास्त काळ ते काँग्रेसमध्ये राहू शकले नाही, आणि स्वतःचाच एक नवीन पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे। तो पक्ष म्हणजे रॅडिकल ह्युमनिस्ट मूलगामी लोकशाही पक्ष या नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे। आणि आपणास माहिती असणं गरजेचं आहे
की पहिली जी सार्वत्रिक निवडणूक झाली होती भारत देशाची 1945-46मध्ये, त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये जर दुसरा पक्ष जर कुठला काम करत असेल तर तो पक्ष होता एम.एन. रॉय यांचा मूलगामी लोकशाही पक्ष. परंतु पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांच्या मूलगामी लोकशाही पक्षाला भारतीय राजकारणामध्ये एकही जागा त्यांच्या निवडून आल्या नसल्यानं एम.एन. रॉय हे नाराज झाले आणि त्यांनी रॅडिकल जी डेमोक्रेटिक पार्टी होती त्याचं विसर्जन केलं आणि त्यांनी म्हटलेलं आहे की भारताचं सामाजिक सांस्कृतिक प्रबोधन झाल्याशिवाय आणि वैचारिक क्रांती घडून आल्याशिवाय लोकशाहीच्या तत्वज्ञानाला जनतेचा पाठिंबा मिळणार नाही याची जाणीव रॉय यांना झाली. ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले, रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे विसर्जन केले आणि तिथून पुढे त्यांनी नवमानवतावादी विचाराची मांडणी केली आणि नवमानवतावाद या सिद्धांताचा प्रचार प्रसार करण्यासाठी संपूर्ण ते देशभर ते फिरू लागले. म्हणजे अशा प्रकारे एम.एन. रॉय हे राजकीय नेत्यापेक्षा एक विचारवंत म्हणून जगामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांचा जगप्रसिद्ध असणारा जर तो सिद्धांत किंवा विचार कुठला असेल तर तो विचार कोणता आहे? नवमानवतावादी सिद्धांत आहे किंवा नवमानवतावादी विचार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एम.एन. रॉय यांच्या नवमानवतावादी सिद्धांताची जी तत्वे आहेत, त्यांचे जे विचार आहेत, याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आता नवमानवतावादी सिद्धांत याचं पहिलं जे तत्व आहे तो तत्व असं आहे, माणूस हाच सर्व मानवजातीचे मूळ आहे. लक्षात असू द्या, पहिलं जो सिद्धांत, या सिद्धांताचं पहिलं तत्व कोणतं आहे? माणूस हाच सर्व मानवजातीचे मूळ आहे. म्हणजे एम.एन. रॉय यांच्या सिद्धांतामध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी फक्त माणसाला त्यांनी महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे रॉय म्हणतो की माणूस हाच सर्व मानवजातीचे काय आहे? मूळ आहे. याचा अर्थ असा की मानवी जीवन हे समयपूर्ण आहे, कोणत्याही दैवी शक्ती ते घडवत नाही. सर्व समाज व्यवस्था आणि त्यातील व्यक्तीचे जीवन हे माणूस स्वतःच घडत असतो. मानवी जीवनाचा इतिहास समजून घेताना आणि त्याचा अर्थ लावताना कोणत्याही दैवी किंवा आध्यात्मिक तत्वाचा आधार घेणे चुकीचे आहे. कोणती तरी दैवी किंवा आध्यात्मिक शक्ती मानवी जीवनाचे नियंत्रण करते. मानवाचे सर्व व्यवहार त्याच्या इच्छेनुसार चालतात. मानवाचा इतिहास हा दैवी इच्छेनुसार घडत असतो. अशा कल्पना अनेक विचारवंतांनी मांडल्या. अशा प्रकारच्या कल्पना मानवी जीवनाबद्दल भ्रामक समजूत निर्माण करतात. मानवी जीवन समजून घेताना कोणत्याही अधिभौतिक शक्तीची कल्पना न करता केवळ माणूस आणि त्याच्या मूलभूत प्रेरणा समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे एम.एन. रॉय यांनी त्याच्या नवमानवतावादी सिद्धांतामध्ये फक्त माणसाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे आज आपण काय करतो की आपण ज्यावेळेस माणूस हा काम करतो किंवा कर्तृत्व करतो त्यावेळेस तो अधिभौतिक शक्तीला तो स्थान देतो, हे की नाही? म्हणजे कुठल्या तरी परलौकिक शक्तीला तो महत्त्व देतो आणि त्याच्यामुळं माझ्यामध्ये बदल झाला, असं जे मानवी जीवनाचं जे मत आहे, या विचाराला एम.एन. रॉयांचा विरोध आहे. त्यांचं असं मत आहे, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की देवधर्म किंवा अधिभौतिक शक्ती ज्या आहेत या सर्व शक्तीला एम.एन. रॉयच्या नवमानववादामध्ये अजिबात स्थान नाही. तो म्हणतो की हे का आतापर्यंत जे काही बदल झालेले आहे ते सर्व बदल कोणी केलेले आहे? माणसाने केलेलं आहे. म्हणून त्यांच्या सिद्धांताचं पहिलं तत्व जर कुठलं असेल तर तो तत्व आहे माणूस हाच काय आहे? मानवजातीचा मूळ आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचा तत्व आहे, मनुष्य हाच सर्व गोष्टीचे मापन करण्याचा मापदंड मानला पाहिजे. मनुष्य हाच काय? सर्व गोष्टीचे मापन करण्याचा मापदंड मानला पाहिजे. म्हणजे आजपर्यंत जे आपण पाहतो की जे मानवी इतिहासाचे जे काही टप्पे आहेत, हे की नाही, जे आपण मानवी इतिहासाचे टप्पे म्हणतो की पहिल्या अवस्थेपासून जे आतापर्यंत जे मानवामध्ये जे बदल झालेले आहे, म्हणजे प्राथमिक अवस्था आणि आजचा काळ, आधुनिक काळ जर आपण बघितलं, आतापर्यंत मानवाने काय केलेलं आहे? अमूलाग्र त्याच्या वर्तनामध्ये, आचार विचारामध्ये किंवा जैन जीवनशैलीमध्ये काय केलेलं आहे? मानवाने काय केलेलं आहे? बदल केलेला आहे. परंतु हा जो झालेला बदल आहे याच्या पाठीमागे कुठलीही शक्ती नाही. याच्या पाठीमागे कुठलीही दैवी शक्ती नाही, अधिभौतिक शक्ती नाही. हे जे सगळं बदल जे झालेलं आहे मानवी वर्तनामध्ये, मानवी विचारणामध्ये किंवा मानवाच्या जीवनशैलीमध्ये जे बदल झालेला आहे, हे सगळा बदल कुणी केलेला आहे? हे माणसाने केलेला आहे. आणि म्हणून रॉय म्हणतो की मनुष्य हाच सर्व गोष्टीचे काय मानलं पाहिजे? मापन करण्याचा मापदंड मानला पाहिजे.
हे या सिद्धांताचं महत्त्वाचं दुसरं तत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, रॉय यांच्या नवमानवतावादी सिद्धांताचं तिसरं अतिशय महत्त्वाचं तत्व आहे भौतिकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणजे या सिद्धांतामध्ये नवमानवतावाद जो सिद्धांत आहे तो विज्ञानवादाला आणि भौतिकवादाला मानतो. कशाला मानतो तो? विज्ञानवाद आणि विज्ञानाला आणि भौतिकवादाला त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आपण यापूर्वी पाहिलं असेल, मानवतावादी विचारांची परंपरा फार प्राचीन आहे. प्राचीन काळापासून अनेक विचारवंतांनी सर्व चराचर सृष्टीचा माणूस हा केंद्रबिंदू मानून आपले विचार मांडले आहेत. पण या विचारांना सार्वत्रिक मान्यता मिळाली नाही आणि मोठ्या प्रमाणावर हे विचार स्वीकारले गेले नाहीत. कारण पूर्वीच्या विचारवंतांनी मानवी जीवनाचे मूल्य हे महत्त्वाचे मानलेले असले तरी त्यांनी दैवी किंवा आध्यात्मिक शक्ती माणसापेक्षा श्रेष्ठ मानली. दैवी शक्तीचे नियंत्रण मानवी जीवनावर असते आणि माणसाचे भवितव्य या दैवी शक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते असे मानले. त्यामुळे मानवी जीवन ही एक गूढ संकल्पना बनली. रॉय यांच्या मते असे होणे स्वाभाविक होते, कारण पूर्वीच्या काळात मानवाबद्दल शास्त्रीय ज्ञान फारसे नव्हते. म्हणजे पहिल्या काळामध्ये मानवतावादी विचार होते, पण त्या विचारवंतांनी आध्यात्मिक शक्तीला आणि दैवी शक्तीला मानलं होतं. रॉय म्हणतात की ठीक आहे, त्या काळामध्ये त्या शास्त्रीय जे काही विज्ञानवाद होता त्याचा विकास झाल्यामुळं ते त्यांनी मानलं. परंतु आज मानवी वर्तन किंवा मानवी जीवन याच्या पाठीमागं नेमकं शास्त्रीय कारण कोणतं आहे हे आज सिद्ध व्हायला आहे की नाही. आज आपली जी सगळी कृती आहे किंवा आपला जो विचार आहे किंवा आपण आपल्या वर्तनामध्ये जे काही बदल होतोय हे की नाही, हे बदल का होतंय? चमत्कार जसं आपण पाहतो की पृथ्वी तलामध्ये अनेक चमत्कार होतात आणि मग जे लोक आदिशक्तीला मानतात ते म्हणतात हे देवाने केलेलं आहे. परंतु शास्त्रीय कारणामुळं विज्ञानवादाने सिद्ध केलेलं आहे की हे दैवी शक्तीची ही करामत नसून हे कुणाचं आहे? हे विज्ञानवादाने हे सिद्ध केलेलं आहे. हे निसर्गात घडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे अशा प्रकारे आज कुठल्या गोष्टीला महत्त्व आहे? विज्ञानवादाला आणि भौतिकवादाला महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून एम.एन. रॉय यांच्या नवमानवतावादामध्ये भौतिकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला काय देण्यात आलेलं आहे? महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवमानवतावादी विचाराचा अतिशय महत्त्वाचा चौथा मुद्दा आहे स्वातंत्र्य. म्हणजे एम.एन. रॉय यांच्या नवमानवतावादी विचारामध्ये स्वातंत्र्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. एम.एन. रॉय म्हणतात की माणूस हा जन्मतः स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन लादता कामा नये. म्हणजे जसं मिल याने निषेधात्मक स्वातंत्र्याचं समर्थन केलेलं आहे, अशाच प्रकारे एम.एन. रॉय यांनी सुद्धा त्याच्या नवमानवतावादी विचारामध्ये कशाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे? स्वातंत्र्याला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणून तो म्हणतो की ज्या समाजामधल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, मग सामाजिक संस्था असेल, धर्मसंस्था असेल, कुटुंब संस्था असेल, विवाह संस्था असेल, या ज्या संस्थेने मानवावर ज्या बंधन लादून मानवाला जे संकुचित करण्याचं काम केलेलं आहे हे सुद्धा एम.एन. रॉय यांनी नाकारलेलं आहे. म्हणजे कुठल्याच प्रकारचं बंधन कुणावर असता कामा नये, मानवावर असता कामा नये. अशा प्रकारे एम.एन. रॉय यांनी नवमानवतावादी विचारामध्ये कशाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे? स्वातंत्र्याला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एम.एन. रॉयच्या नवमानवतावादी विचारामधला पाचवा तत्व आहे मनुष्य हा बुद्धिनिष्ठ प्राणी आहे. हे की नाही? आपण म्हणजे मनुष्य कसा आहे? मनुष्य हा बुद्धिनिष्ठ प्राणी आहे. व्यक्तिशः आणि सामूहिकरित्या समाजातील लोकांचा बौद्धिक विकास किती प्रमाणात झालेला आहे यावर व्यक्ती स्वातंत्र्य अवलंबून असते. समाजातील लोकांचा बौद्धिक विकास जेवढ्या प्रमाणात झाला असेल तेवढ्या प्रमाणात त्यांना अधिक स्वातंत्र्य उपभोगता येईल. म्हणून समाजाची उभारणी बुद्धिनिष्ठ पद्धतीने करणे हा आपला उद्देश असला पाहिजे. म्हणजे माणसाला कळतंय सुख दुःखाची जाणीव कुणाला आहे? माणसाला आहे. म्हणून रॉय यांनी त्याच्या नवमानवतावादामध्ये माणसाच्या बुद्धीचं समर्थन केलेलं आहे. बुद्धिवादी प्राणी आहे, हे की नाही? याला स्वतःचं चांगलं वाईट कुणाला कळतंय? माणसाला कळतंय. म्हणून हा प्राणी कसा आहे? बुद्धिवादी प्राणी आहे. म्हणून बुद्धिवादाला एम.एन. रॉयच्या नवमानवतावादामध्ये महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा सहावा तत्व आहे समाजापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ. आज आपण पाहतो की आपण महत्त्व समाजाला देतो की व्यक्तीला देतो? हे की नाही? जर आपण या व्यवस्थेचा अभ्यास केला तर आपण म्हणतो की बा व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? समाज श्रेष्ठ आहे. व्यक्तीपेक्षा आपण कुणाला महत्त्व देतो? समाजाला महत्त्व देतो. पण रॉय
त्यांच्या नवमानवतावादामध्ये त्यांनी समाजापेक्षा कुणाला महत्त्व दिलेले आहे? व्यक्तीला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे रॉ हे व्यक्तिवादी विचारवंत होते. रॉ यांचं म्हणणं आहे की व्यक्ती व्यक्तींचा म्हणून समाज बनलेला आहे, म्हणून समाजाने व्यक्तीवर कुठल्याच प्रकारचे बंधन असता कामा नये. व्यक्ती कसा आहे? मुक्त असला पाहिजे. म्हणजे समाजापेक्षा एम ए रॉ यांनी नवमानवतावादामध्ये कशाला महत्त्व दिले आहे? व्यक्तीला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि मित्रांनो, त्याच्यानंतरचा तत्व आहे मनुष्य हा नीतिमान प्राणी आहे, हे की नाही? म्हणजे चांगुलपणा हे काही कुणीतरी सांगायलंय आणि माणसामध्ये चांगुलपणा यायलाय, या मताचा पुरस्कार रॉ यांनी केलेला नाही, हे की नाही? किंवा कुठली तरी आध्यात्मिक शक्ती आहे, किंवा आपण असं म्हणतो की धर्मशक्ती ही माणसाला नैतिकता शिकविण्याचं काम करते. रॉ या मताचं समर्थन करत नाही. रॉ म्हणतो की व्यक्ती हा मुळातच काय आहे? नीतिमान प्राणी आहे. त्याच्यामध्ये मुळातच तो नीतितत्वे ठासून भरलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे या तत्वाचं समर्थन कुणी केलेलं आहे? एम एन रॉ यांनी त्यांच्या नवमानवतावादी विचारामध्ये केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एम एन रॉयच्या विचारामध्ये आणखी एक महत्त्वाचं तत्व आहे, तो म्हणजे त्यांनी पक्षविरहित लोकशाही संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे हा सुद्धा एक एम रॉयच्या विचार प्रणालीचं तत्व आहे. म्हणजे ज्यावेळेस ते राजकारणामध्ये सक्रिय होते आणि त्यांनी पक्ष हे माणसावर बंधन लादतात, पण एम एन रॉय यांची जी मूलगामी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये पक्षाला अजिबात स्थान नाही आहे. म्हणजे पक्षविरहित लोकशाहीची संकल्पना जी आहे ही कुणी मांडलेली आहे? एम एन रॉय यांनी त्यांच्या नवमानवतावादी विचारामध्ये मांडलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत किंवा तत्व कुणी मांडलेलं आहे? एम एन रॉय यांनी मांडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एम एन रॉय यांचा हा सिद्धांत अतिशय महत्त्वपूर्ण आहे, परंतु याच्यामध्ये काही टीकासुद्धा झालेली आहे. कारण एम एन रॉय यांचा हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत काय सर्वसाधारण लोकांना समजण्यास कठीण आहे, किंवा म्हणजे साध्या लोकांना समजणार नाही. जशी गांधी विचारसरणी सत्य, अहिंसा, सत्याग्रह हे लोकांना लगेच लक्षात येते, तसा एम एन रॉय यांचा नवमानवतावाद हा लोकांना समजण्यास कसा आहे? कठीण असल्यामुळं हे सर्वसामान्य लोकांपर्यंत हा विचार पोहोचलेला नाही, हा एक दोष आहे. त्याच्यानंतर एम एन रॉय यांनी स्वातंत्र्याला प्रमुख स्थान दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याच प्रकारचे बंधन नाही. कुटुंबाने सुद्धा बंधन लादू नये, धर्माने सुद्धा बंधन लादू नये, हे की नाही? पण आता कुटुंबाने जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर कुटुंबाची प्रेरणा आवश्यक आहे. म्हणून कुटुंबाचं सुद्धा जे काही बंधन जे आहे, तर हे किंवा हे जे सामाजिक संस्थेमधलं जे बंधन आहे, याला बंधन म्हणजे म्हणता येणार नाही. व्यक्ती विकासासाठी बंधनाची सुद्धा आवश्यकता आहे, परंतु याचं समर्थन मात्र रॉय यांनी केलेलं नसल्यामुळं त्याच्यावर टीका झालेली आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं की समाजापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ, हे की नाही? परंतु माणसाची जडणघडण जी आहे ती कुठं होते? समाजामध्ये होते. म्हणून समाज मोठा, हे की नाही? व्यक्ती नाही. म्हणून अशा प्रकारे या सिद्धांतामध्ये काही प्रमाणात टीका जरी झाली असली तर एक नवविचाराची, बुद्धिवादाची आणि विज्ञानवादाचं समर्थन करणारा, विज्ञानवादाचं तत्वज्ञानाचा, आणि आज तरी आपण ह्या सिद्धांताला आपण मान्यता दिली पाहिजे. कारण रॉय यांनी सांगितलं की माणूस हाच मानवजातीचा मूळ आहे. आणि आज आपण ह्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत की आज आपण पाहतो की विज्ञानवादामुळे आज जगामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, होत्याचं नव्हतं झालेलं आहे. आणि हे कुणी सिद्ध केलेलं आहे? हे माणसाने सिद्ध केलेलं आहे, हे की नाही? म्हणून अशा प्रकारे हा बुद्धिवादी आणि माणसाला मानणारा तत्वज्ञानी एक विचार असल्यामुळं अतिशय महत्त्वाचा हा तत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्हाला नक्की समजला असेल अशी मला खात्री आहे. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.